आता आम्ही आज माझा बर्थडे आणि मग सगळे खेळताय तिकडे दोरी. तू बोल नाही. ओके, बोलू का? हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. ट्रॅव्हल ब्लॉग संपलेले आहेत, त्यानंतर शर्विलचं स्कूल चालू झालं आहे आणि सगळं जे डेली रुटीन असतं आमचं, जी गडबड असते. स्कूल संपली आता माझा बर्थडे बोल. ओके, ते पण बोल. तर त्याचं स्कूल चालू झालं आहे आणि आता त्याचं स्कूल चालू झाल्यानंतर पहिलं फंक्शन असतं मड डे, म्हणजे मस्त चिखलात खेळायला मिळतं शर्विलला. सो ते फंक्शन आहे. आणि गेस वॉट, काय दाखवते काय दर्शन पण मड डे. आज सर्व मजा करणार आहे चिखलामध्ये आणि दाखवते ते काय. आणि ते दिसतं आमच्या बाल्कनीतून. हो, आम्हाला इथे जायचंय आणि खूप खूप मजा येते. स्कूल थोडी त्याची पुढे आहे, म्हणजे लांब आहे, पण फंक्शन त्यांनी इथे ठेवलं. इथे मोठं ग्राउंड आहे त्यामुळे, आणि खूप मजा येते खरं तर तिथे खेळायला. 2 वर्ष आम्ही जातोय. वेगवेगळे तिथे गेम्स ठेवलेले असतात लहान मुलांसाठी. बिचाराला 2 वर्ष आठवत नव्हतं की कसं काय करायचं, आणि यावेळेस तो मागच्या वेळेसपासून म्हणजे लास्ट जेव्हा त्याला सांगितलेलं आहे की फंक्शन, तेव्हापासून इतका एक्साइटेड जाण्यासाठी. काल नेमकी खूप पाऊस होऊन गेला, खूप ऑलरेडी तिथे आता नॅचरल मड झालेला आहे. तर नाही तर दरवेळी ते काय करतात, टँकर आणतात आणि थोडं तर चिखल करतात. पण आता ऑलरेडी आहे आणि खूप सारे लोक आलेले. आम्ही वरून बघतोय कधीपासून त्यांची तयारी. बाकी सगळ्या गोष्टी डिटेल नंतर मी शेअर करते. पण आम्ही सुद्धा एक्साइटेड आहे आणि एक दिवस आपण पण लहान होऊन मस्त खेळतो. आम्ही मस्त दोघे जण. चलो, रेडी? लेट्स गो. आमची किती पण गडबड असली निघण्याची तरी आमच्या साहेबांची सायकल पण इथे पार्क होते. त्याचं म्हणणं आहे की तुमची ॲक्टिवा, बुलेट आणि कार कशी पार्क करता तुम्ही पार्किंगमध्ये, माझी का वर ठेवतात. मग तो इथे पार्क करतो. कुठेही जाता ना, क्लासला, स्कूलला, तो इथे पार्क करतो. मग आम्ही आमची कार, बाईक जे काय असते ते काढतो आणि मग किती टँट्रम, किती प्रकार असतात ना मुलांच्या हट्टाचे, आणि सगळे पुरवावे लागतात. म्हणजे जे योग्य आहे ते, काय चुकीचं आहे काय बरोबर ते तर आपल्याला पण कळतं. पण ठीक आहे, काय फरक पडतं, तर आम्ही नेहमी घेऊन येतो. ध्यान मुद्रा करो. Hold your hands, do like this. Close your eyes. Hands straight. Yes, very good. Close. Okay, now open your eyes. We'll do this 2 fingers. चलो. ऐसे. Look like this. It should look like this. हाँ, ऐसे करो. 2 fingers. हाँ, very good. चलो. ऐसे करो. Very nice. Good job. Now middle finger, these 2 middle finger, चलो. हाँ, ऐसे करो. See, शर्विल, ये वाले, ये 2 finger. हाँ, very good. चलो. Close your eyes. Yes, very nice. Good job. चलो, let's go for yoga. Teacher is taking yoga.
आतापर्यंत ओली झाली नव्हती आणि सँडल क्लीन करायला गेली तेव्हा खरं नव्हतं ओलं व्हायचं मला, कारण ऑलरेडी पाऊस पडणार आहे. मी म्हटलं नको भिजायला, शेवटी जे व्हायचं ते झालंच. चला झाला बाय. फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. मस्त फ्रेश झालो, दुपारीच आलो, म्हणजे त्यानंतर सगळं फ्रेश झालो, सँडल वगैरे सगळं ते क्लीन केलं. आणि आता हे संध्याकाळ, सो मी म्हटलं तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करूया जे सकाळी मला गडबडीत नाही बोलता आलं. सो आज होता इंटरनॅशनल मड डे, जो स्कूलमध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि हे आम्हाला कळालं की शर्विलचं जेव्हा फर्स्ट इयर होतं, म्हणजे शर्विल जेव्हा नर्सरीला होता तेव्हा आम्हाला कळालं की स्कूलमध्ये सुद्धा हे सेलिब्रेट केलं जातं. आणि जेव्हा पहिल्यांदा कळालं की मड डे सेलिब्रेशन आहे, तर आम्ही गेलो तिथे ग्राउंडवर. नर्सरीच्या वेळेसचं सांगते मी तुम्हाला, शर्विल अगदी 3 वर्षाचा असतो तेव्हा, म्हणजे नर्सरीला मुलं 3च वर्षाचे असतात. आणि त्याने सगळं ते बघितलं आणि आम्ही पण बघितलं. तर सगळे मस्त पॅरेंट्स, मुलं सगळी चिखलात खेळत होती, वेगवेगळे गेम्स होते, ॲक्टिव्हिटी होती आणि खूप खूप मजा करत होते. सो शर्विल पहिल्यांदा थोडं नर्सरीच्या वेळेस थोडंसं कॉन्शियस झालं की हे काय. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. कारण कोणत्याही मुलांना आपण म्हणतो की मातीत खेळू नका, चिखलात खेळू नका, इथे हात लावू नका, तिथे हात लावू नका, सतत आपण क्लिनिंगची त्यांना सांगत असतो की क्लीन ठेवा सगळ्या गोष्टी. आणि तिथे गेल्यानंतर एकदम त्यांना आपण म्हणतो की जा मातीत खेळ. तर असं मुलांना डायरेक्ट जमत नाही. जर तुम्ही पहिल्यांदा घेऊन जाणार असेल नर्सरीच्या मुलांना, तर प्लीज त्यांना फोर्स करू नका. त्यांना कळतच नाही की पॅरेंट्स आपल्याला इतकं सांगतात क्लीन राहा किंवा इथे हात लावू नको, मातीत हात लावू नको, आणि एक दिवस डायरेक्ट सांगतात की इथे जा चिखलात खेळ. सो ऑफकोर्स त्यांच्याकडनं पण ते होत नाही. शर्विलकडनं पण ते झालं नव्हतं. मग थोड्या वेळ तो गेम खेळला होता, तेव्हा एकदाचा अनुभव. त्याच्यानंतर होता त्याचा ज्युनियर KGला जेव्हा तो गेला तेव्हा त्याचा इव्हेंट होता. आणि त्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी खूप मजा आली होती खूप, कारण पाऊस पण तेव्हा थोडा कमी होता. त्याने एक थोड्याच जागेमध्ये असा चिखल केला होता टँकर आणून, किंवा थोडाच चिखल होता, टँकर होतं का नाही माझ्या लक्षात नाही एवढं. आणि मस्त तेवढ्याच जागेमध्ये छान खेळायचं होतं. पॅरेंट्ससाठी सुद्धा गेम छान अरेंज केले होते. आम्ही सुद्धा खूप खेळलो होतो. गर्ल्सचे वेगळे आणि मग नंतर मम्मासचे वेगळे, डॅडीजचे वेगळे, ब्रदर सिस्टर असतील त्यांचे वेगळे आणि मुलांचे वेगळे, असे मस्त गेम होते. खूप एन्जॉय केलं शर्विलनं. तर त्यावेळी म्हणजे मागच्या वर्षी खूप एन्जॉय केलं, कारण त्याला थोडंसं यूज टू झालं होतं किंवा असं काहीतरी खेळायचं असतं. आणि बाकीच्यांना पण त्याने बघितलं होतं. सो लास्ट इयर त्याने मस्त एन्जॉय केलं. आणि आता होता तो सिनियर KGला. आणि हे त्याचं लास्ट इयर असणार आहे मड डेसाठी. नेक्स्ट इयर त्याला अलाउड नसणार. फक्त हे सिनियर KGपर्यंतच असतं. सो खूप खूप मजा आली यावेळेससुद्धा. पण ह्यावेळेस सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याकडे की पाऊस खूप आधी पडून गेला. मेमध्येच खूप पाऊस पडून गेला होता. सो तिथे भरपूर ऑलरेडी चिखल झाला होता आणि खूप खूप जास्त अशी निष्ठळी पण जागा होती यावेळेस. सो मी म्हटलं तर नेक्स्ट इयर त्यांना अलाउड नाही आहे तर जाऊया, बघूया. सो त्याने केलं एन्जॉय, पण नेहमीसारखं दरवर्षी जसं करतो तसं केलं नाही. सो मी म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट इयर नाही येते, यावर्षी पण जाऊया आणि बघून येऊया कसं काय आहे ते. आणि खूप खूप मजा केली आम्हीसुद्धा, कारण आम्हाला पण माहिती नेक्स्ट इयर आम्हाला जाता येणार नाही आहे. आणि कसं होतं माहिती आहे की आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या हे ते करतो, पण मड डे हा फक्त इथेच आणि स्कूलच्या निमित्तानेच सेलिब्रेट केला जातो. आणि ठीक आहे, मला असं वाटतं काही लोक हा व्हिडिओ बघणारे काही लोक असे असतील की काय चिखलात खेळायचं किंवा हे काय शोधून आणतात. पण खरं सांगू, कधीतरी अशा गोष्टी, असे इव्हेंट अरेंज करायलाच पाहिजे आणि आपण सुद्धा ते अटेंड करायला पाहिजे. सिटीमध्ये कसं होतं की फ्लॅट सिस्टीममुळे, बिल्डिंग्समुळे माती किंवा ग्राउंड असं खूप कमी असतं, असं मुलं खेळायला मिळत नाही. जिथे मोकळी जागा आहे किंवा गावाकडचं आपण म्हणू शकतो तिथे मुलं नेहमी मातीत वगैरे खेळत असतात. या मुलांना तो अनुभव आपण कसा देणार? फिरायला गेलो तर आपण बीचवर, सँडवर अशा ठिकाणी जाणार. आणि ते स्कूलने मॅनेज केलेलं आहे, स्कूलने सगळं ते काय म्हणता येईल अरेंज केलेलं आहे. सो काहीतरी विचार करूनच केलं असेल. आणि हार्डली 1 ते 2 तास असतो, त्यामुळे मुलांनासुद्धा आम्ही घेऊन जातो, बघतो. पॅरेंट्स बाकीचे ते पण एन्जॉय करतात. आल्यानंतर त्यांना क्लीन करायचं आणि त्या गोष्टी सांगायच्या की किती मजा आली का, तुला आवडलं का, सगळे त्यांचे नेल्स वगैरे क्लीन करायचे. आणि मला असं वाटतं ठीक आहे, 3 वर्ष 1 तास असतो. सो काही विचार न करता घेऊन जा मुलांना, एन्जॉय करू द्या ती सुद्धा गोष्ट. आणि असा होता सगळा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय.